नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला आज आपण मस्तपैकी साबुदाण्याचे पराठे तयार करूया. कारण रोज रोज साबुदाण्याची खिचडी उपवासाला खाऊन आपण कंटाळतो. तर वेगळं काहीतरी बनवलं तर खूप छान लागतं चवीला सुद्धा आणि आपण कंटाळत सुद्धा नाही. तर इथे बघा 1 वाटी मी साबुदाणे नुसते गरम करून घेतले. जेव्हा आपण साबुदाणे गरम करतो ना त्यावेळेस त्याचा थोडासा कलर आणि त्याची साईज चेंज होते की समजायचं साबुदाणे आपल्याकडून भाजले गेले. थोडे असे गरम करायचे, भाजायचे म्हणजे अगदी बाकी आपण कुळीत बिळीत असं भाजतो असे नाही, नुसते गरम करून घ्यायचे. त्यानंतर 1 वाटीला मी इथे 1 बटाटा वापरला आहे. हा बघा उकडून घेतलेला बटाटा मी, आणि नुसती मिरची अशी कुटून टाकली आहे. थोडंसं जिरं टाकते मी ह्याच्यामध्ये बघा, आणि चवीपुरतं मीठ टाकूया आपण, आणि मस्तपैकी डो तयार करून घेऊया. हा डो ना तुम्ही जेव्हा मळता तेव्हा कडक होतो, आणि जास्त बटाटा वापरला तर तो चिकट होणार, मग तुम्हाला लाटता येणार नाही, चिटकणार तो. त्याच्यामुळे प्रमाणातच हे सगळं वापरायचं. तर इथे असं मी बघा व्यवस्थित असं डो मळून घेते. जास्त वेळ ठेवू नका, लगेच लाटलात तरीसुद्धा चालेल. जेमतेम 5 मिनटं झाकून ठेवा, कारण साबू तांदूळ हा ना कडक होत जातो, कारण पाणी सगळं ॲब्झॉर्ब करतो तो, त्यामुळे आणखीन कडक होतो तो. त्याच्यामुळे असं व्यवस्थित मळून घ्या आणि छोटे छोटे असे गोळे तयार करा. बटाटा असल्यामुळे तो हाताला पण चिटकतो, त्याच्यामुळे तेल लावून घ्या आणि साबुदाण्याचंच थोडंसं पीठ बाजूला ठेवा आणि ते लावून लाटा, म्हणजे पटापट लाटला जाणार आणि हा पराठा उचलला पण पटकन जाणार आहे, म्हणजे मला लाटणं सोपं जाईल बघा. तर आणि गोल आकार असा येत नाही, कारण आपण शंकरपाळ्या वगैरे कशा करतो आणि त्या साईडने फुटतात, तसंच होतं ह्याचं. तर अशा वेळेस काय कराल तुम्ही, तर काहीतरी डब्याचं झाकण वगैरे घ्यायचं आणि व्यवस्थित गोल तयार करायचे. तर असे सगळे पराठे मी तयार करून घेतले. आता तवा गरम झाला आहे, त्याच्यावर तुम्हाला काय उपवासाला चालेल, तेल चालेल तर तेल वापरा, तूप चालेल तर तूप वापरा. तर मी इथे तूप सोडलं आहे बघा, आणि मस्तपैकी गॅस बारीक करून खमंग भाजायचे यांना. अगदी हे कुरकुरीत होत नाहीत, एकदम सॉफ्ट होतात नंतर, आणि खायलाही मस्त लागतात. तर हे तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता, खोबऱ्याची चटणी बनवलात तरीसुद्धा चालेल. म्हणजे उपवासाला तुमच्याकडे जे चालेल ना ते तुम्ही वापरू शकता. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इन्स्टा FBला असाल तर फॉलो करायला विसरू नका. तर इथे मी तूप लावून मस्तपैकी पराठा हा भाजून घेतला आहे, आणि असे सगळे पराठे मी तयार करून घेतलेत इथे. तर असं खमंग आपला पराठा भाजून झालेला आहे बघा. तर आता आपण एका प्लेटमध्ये हे सगळे पराठे घेऊया. तर मस्तपैकी कुरकुरीत असे भाजलात तुम्ही तरीसुद्धा नरमच पडणार आहेत. आता माझ्याकडचे जे सगळे पराठे आहेत ते बघा किती सॉफ्ट झाले आहेत, ते एकदम नरम पडले आहेत. खायला पण एकदम मस्तपैकी खुसखुशीत लागतात. आणि खिचडी कशी थोड्या वेळानंतर कडक वगैरे होते तसं होत नाहीत, हे नरम राहतात. धन्यवाद.